मना आत्म बाण असाल आता मना आत्म पेन्स बाण घाव पुसायचा पण पेन घाव कधीच पुसावत ना पेन घाव कधीच पुसावत ना. आमचं आदिवासी साहित्य या ठिकाणी खरोखर मी माझ्या या माहेराला आलो असं वाटतं. कारण नंदुरबार नंतर जे सर्वात अधिक आदिवासी साहित्य लिहिलं गेलं त्या अकोला तालुक्यामध्ये या राजूर प्रांतात आणि म्हणून खरोखर हे आदिवासी साहित्याचं माहेर आहे. कारण येथील जे आदिवासी साहित्य डॉक्टर संजय लोहकरे सर असतील, तुकाराम रोटे सर असतील, राजूजी ठोकळ असतील किंवा आता नव्या उमदेशी जे कवी निर्माण होत आहेत तानाजी साळवे सारखे, ही या मातीचे देण आहे. या मातीमध्ये आदिवासी कविता ही लपलेली आहे, ताकदीची कविता ही लपलेली आहे. सीता भोजने सारख्या अतिशय दमदार अशा कवयित्री या मातीमध्ये आहेत आणि म्हणून खरंतर हे आदिवासी साहित्याचं माहेरघर आहे. कारण वाहरूभाऊंनी त्यावेळेस तेच मिळत नव्हतं आणि म्हणून तेच विषयी त्यांनी जी कविता ही जागतिक लेव्हलची कविता ही झाली. त्यांनी मला स्टेजवर बोलवलंच नाही, आमचेच दुःख आम्हाला सांगत राहिले. आम्ही कुजबुजलो. त्यांना त्या ठिकाणी शेक आला आणि आमचं कान पकडून आम्हाला म्हणाले माफी मागा नाहीतर टिंब टिंब टिंब. खरोखर या अर्थाने या ठिकाणी आदिवासी कवींना आदिवासी साहित्यिकांना खरोखर प्रगतिशीलने या ठिकाणी तेज निर्माण करून दिले. खरोखर गौरवास्पद बात आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मी जास्त वेळ घेणार नाही. आदिवासी कथेभाव सांगायचं म्हटलं तर आदिवासी कथा सुद्धा ही वास्तवाची कथा आहे. आदिवासी कथाकार असेल, आदिवासी साहित्यिक असेल, तो कल्पनेच्या पल्याड जात नाही, वास्तवावर टिप्पणी ठेवतो. त्यातली ही या जखमी वाघाचा जिथं जात या बिरसाच पोर. या जखमी वाघाचा जंगलाच्या वाघाची आमची चाल मारुनी झडप काही दुश्मनाची घाल. जंगलाच्या वाघाची आमची चाल मारुनी झडप काही दुश्मनाची घाल. आदिवासी वीरांची एकच कहाणी नळला तिथं ठेचला तिथं एकतेची गाणी. जशी वाघाची तर गाडी मिटवी अन्यायाची जाळी. जशी वाघाची तर गाडी मिटवी अन्यायाची जाळी. संघर्ष गुण आदिवासी लेखाचा संघर्ष गुण आदिवासी लेखाचा. जिथं जात या बिरसाच पोर जिथं जात या बिरसाच पोर. धाकदराला या जखमी वाघाचा जल जंगल जमीन वतन जीवापरी केलं आम्ही जतन. आमचे हक्क आण आमचे अधिकार घेतल्याशिवाय आम्ही नाही सोडणार.